एका खाजगी कंपनीत काम करणारी अनुराधा स्वभावाने साधी, समजूतदार आणि कष्टाळू मुलगी होती. तिच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत सुरू असतानाच तिचं लग्न सुमित सोबत ठरते. सुमितचे वडील रमेशराव हे जमिनीचे व्यवहार करणारे मोठे व्यक्तिमत्व होते. जमिनीच्या व्यवहारातून त्यांना भरपूर पैसा मिळत असे. त्यांनी एक खूप मोठे घर बांधले होते. घरासमोर उभी असलेली 4 चाकी गाडी, अंगावर नेहमी कडक इस्त्रीचे कपडे आणि चालण्यातला रुबाब, या सगळ्यामुळे परिसरात त्यांना एक श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्ती म्हणून ओळख मिळाली होती. सुमित हा त्यांचा एकुलता एक मुलगा. तो 10वी गेल्यावर रमेशरावांनी त्याला त्याच्या आवडीची बाईक घेऊन दिली. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण हळूहळू त्या बाईकने त्याच्या आयुष्याचा मार्गच बदलून टाकला. अभ्यासाकडे लक्ष कमी होऊ लागले आणि मित्रांसोबत फिरणे, उगाच वेळ घालवणे याकडे त्याचा ओढा वाढू लागला. रमेशरावांकडून त्याला नेहमीच पैसे मिळत. त्या पैशातून तो बाईकमध्ये पेट्रोल भरायचा आणि उरलेले पैसे मित्रांवर खर्च करायचा. हळूहळू हेच त्यांचे दैनंदिन जीवन बनले. ना शिक्षणाची चिंता, ना भविष्याची काळजी, फक्त मौज मजा आणि उनाडक्या. दरम्यान रमेशराव स्वतः त्यांच्या जमिनीच्या व्यवहारामध्ये इतके व्यस्त असायचे की मुलाकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नव्हता. त्यांना वाटत होतं की आपण जे काम करतो तेच आपला मुलगा पुढे करेल आणि त्यासाठी फार शिक्षणाची गरज नाही. सुमितची आई संगीताताई यांचाही विचार काही वेगळा नव्हता. त्यांना वाटत होतं आपल्याकडे एवढा पैसा आहे, मग मुलाने शिकून नोकरी करायची गरजच काय? तो आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तेच काम पुढे चालवेल. या चुकीच्या विचारसरणीमुळे दोघांनीही सुमितच्या वागण्याकडे दुर्लक्ष केलं. परिणाम असा झाला की सुमित दिवसेंदिवस अधिकच बिघडत गेला. केसांची वेगवेगळी हेअरस्टाईल करणं, नवीन नवीन बाईक आणि 4 चाकी गाड्या फिरवणं, मित्रांसोबत उगाच वेळ घालवणं, या पलीकडे सुमितच्या आयुष्यात काहीच उरले नव्हते. असे असले तरी बापाने मिळवलेल्या संपत्तीच्या जोरावर अनुराधाच्या आईबाबांना आपल्या श्रीमंतीची भुरळ घालून रमेशरावांनी आपल्या मुलासोबत अनुराधाचे लग्न करून दिले होते. अनुराधाला सुमित कोणत्याही बाजूने आवडला नव्हता, पण सुमितच्या बाबांनी अनुराधाच्या आईबाबांना सांगितले होते की तुम्ही फक्त तुमच्या मुलीला आमच्या मुलासोबत लग्नासाठी तयार करा. आम्हाला तुमच्याकडून काहीच नको आणि लग्नासाठी लागणारा सर्व खर्च आम्ही करू. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नात एक नवा पैसा खर्च करावा लागणार नाही. आमच्या श्रीमंतीविषयी तुम्हाला वेगळं सांगायला नको. तुमची मुलगी अगदी सुखात राहील. अशातच ती नोकरी करते, मग तर प्रश्नच नाही. दिवसभर तर ती ऑफिसमध्येच असणार, मग तर घरात कामच करावे लागणार नाही. रमेशरावांच्या आणि संगीताताईंच्या अशा गोड बोलण्यात येऊन अनुराधाच्या आईबाबांनी तिला लग्नाला तयार केले. अनुराधा तिच्या आईबाबांची सर्वात मोठी मुलगी होती, पण अजून तिच्या पाठीमागे 3 लहान बहिणी होत्या. त्यात घरची परिस्थिती सामान्य, म्हणून अनुराधाचे बाबा तिला समजावतात, तू घरात सर्वात मोठी आहेस. तुझ्या लग्नात खर्च झाला तर इतर मुलींच्या शिक्षणाचा खर्च आम्ही कसा करणार? तुला श्रीमंत सासर मिळत आहे, त्यात तू सुद्धा नोकरी करत असल्यामुळे कधी काळी आम्हाला मदत करू शकतेस. जेव्हा या सर्व गोष्टी अनुराधाला सांगितल्या, तेव्हा आपल्या आईबाबांच्या बोलण्याला मान देऊन अनुराधा सुमित सोबत लग्न करण्यासाठी तयार झाली. रमेशरावांनी अनुराधाच्या आईबाबांना शब्द दिल्याप्रमाणे अनुराधा आणि सुमितचं लग्न खूप धूमधडाक्यात तर केलंच, पण त्या लग्नासाठी लागणारा सर्व खर्च रमेशरावांनी स्वतः केला. आपल्या मुलीचे अनुराधाचे लग्न एवढ्या धूमधडाक्यात झाल्यामुळे अनुराधाच्या आईबाबांना देखील वाटले की भले आपण गरीब आहोत, पण आपल्या अनुराधाने नशीब काढले आहे. चला, आता एका मुलीच्या जबाबदारीतून मुक्त झालो. तिची काळजी करण्याची गरज नाही. इकडे अनुराधाचा सुमितच्या घरी मोठ्या आनंदात गृहप्रवेश झाला. सुमितच्या साथीने घराच्या दाराचा उंबरठा ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी अनुराधाने प्रवेश करून ती त्या घरची झाली. लग्नानंतर 4 दिवसांनीच अनुराधाने पुन्हा ऑफिसला जाणं चालू केलं. अनुराधाच्या ऑफिसमधील लोक सुमितला ओळखत नव्हते, परंतु रमेशरावांना सर्व लोक ओळखत होते. त्यामुळे ऑफिसमध्ये गेल्यानंतर सर्वजण अनुराधाची प्रशंसा करू लागले. अरे वा, तू तर रमेशरावांच्या घरची सून झालीस. तुझं लग्न किती छान पद्धतीने झालं. खरंच तू नशीबवान आहेस. अनुराधाने काही न बोलता फक्त स्मित हास्य करून प्रत्येकाच्या प्रशंसेचा स्वीकार केला आणि आपलं काम करू लागली. अनुराधाच्या लग्नानंतर पुढच्या 2 वर्षात तिला मूल बाळ झालं नाही, पण ते 2 वर्ष अगदी आनंदात गेले. त्यानंतर एक दिवस अचानक रात्री
झोपेमध्ये रमेश रावांना हृदयविकाराचा झटका आला आणि रमेश राव हे जग सोडून निघून गेले. रमेश राव निघून गेल्यानंतर मात्र त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. सुमित जरी मोठा झाला असला, त्याचे लग्न झाले असले तरी त्या घरातील प्रत्येक काम रमेशराव कमवत असलेल्या पैशांवरच होत होतं. कारण सुमित कोणतेही काम करत नव्हता. फक्त आपल्या बाबांच्या कमाईवर वेगवेगळ्या गाड्या फिरवून ऐशो आरामाचं जीवन तो जगत होता. सुमित आजपर्यंत आपल्या बाबांचे काम सुद्धा शिकला नव्हता. त्यामुळे तो रमेशराव करत असलेलं काम सुद्धा पुढे घेऊन जाऊ शकत नव्हता. शेवटी घरात पैसे येणे बंद झाले. रमेशरावांनी जे काही पैसे आपल्या बँक खात्यांमध्ये जमा करून ठेवले होते ते सुद्धा हळूहळू संपून गेले. त्यानंतर मात्र सासूबाई संगीताताई आणि सुमितने आपला मोर्चा अनुराधाकडे वळवला. रमेशरावांनी मोठं घर बांधलं होतं, पण त्यासाठी त्यांनी बँकेतून कर्ज काढले होते. त्या कर्जाचा तर दर महिन्याला जात असणारा कर्जाचा हप्ता, विजेचं बिल, पाण्याचं बिल आणि घर चालवण्यासाठी लागणारा खर्च, या सर्व खर्चांची जबाबदारी एकट्या अनुराधावर आली. पण अनुराधा कधीच आपल्या जबाबदारीपासून दूर पळाली नाही. प्रत्येक महिन्याला आपल्या मिळालेल्या पगारातून ती सर्व गोष्टी अगदी व्यवस्थितपणे सांभाळत होती. त्यामुळे सासूबाई आणि सुमितवर कोणत्याही प्रकारचे दडपण नव्हते. ते दोघेही घरात बसून अगदी आरामात आपलं आयुष्य जगत होते. असे असले तरी त्यांना आपल्या सुनेविषयी आणि सुमितला आपल्या बायकोविषयी अजिबात कृतज्ञता नव्हती की आपली बायको एकटी या सर्व गोष्टी सांभाळत आहे. तिच्यासोबत दोन गोष्टी प्रेमाने बोलाव्यात किंवा तिला काही अडचणी आहेत का त्या विचाराव्यात, असे सुमित आणि संगीताताईंना कधीच वाटले नाही. असे असताना सुद्धा अनुराधा मागे हटली नाही. ती आपलं कर्तव्य पार पाडतच होती. अशातच एक दिवस अनुराधाच्या बाबांचा तिला फोन आला आणि ते म्हणाले, बाळा, तुझी आई आजारी आहे. तिच्या पित्ताशयामध्ये गाठी झाल्या आहेत. लवकरात लवकर ऑपरेशन करून त्या गाठी काढणे गरजेचे आहे. नाहीतर पोटदुखी वाढतच जाईल आणि त्याकडे दुर्लक्ष केलं तर तुझ्या आईच्या जीवाला सुद्धा धोका पोहोचू शकतो. आपल्या बाबांचे असे बोलणे ऐकताच अनुराधा म्हणाली, बाबा, आईला काहीही होणार नाही. मी आहे ना, मी पैशांची व्यवस्था करते. आपण लवकरात लवकर आईचं ऑपरेशन करून घेऊ. अनुराधाच्या अशा बोलण्याने तिच्या बाबांना धीर आला. पुढच्या 2 दिवसातच अनुराधाने आपल्या बँक अकाउंटमध्ये जे पैसे जमा होते ते पैसे आपल्या बाबांना दिले आणि आईचं ऑपरेशन करण्यास सांगितले. ज्या दिवशी अनुराधाच्या आईचे ऑपरेशन होणार होते त्या दिवशी अनुराधा ऑफिसमधून सुट्टी घेऊन स्वतः हॉस्पिटलमध्ये गेली होती. तिच्या आईचे ऑपरेशन यशस्वी होऊन 2 दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. हीच गोष्ट सुमित आणि संगीताताईंना समजली. तेव्हा ते दोघेही आपापसात चर्चा करू लागले की हिच्या बाबांकडे एवढे पैसे नाहीत, मग तिच्या आईच्या ऑपरेशनचे कसे केले. त्यावर सुमित म्हणाला, हिच्या आईचे ऑपरेशन होते त्यावेळी ही सुट्टी घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली होती. सुमितचं हे वाक्य ऐकताच संगीताताई लगेचच म्हणाल्या, अरे, मग हिनेच तिच्या आईच्या ऑपरेशनचे पैसे दिले असतील. सुमित आपल्या आईला म्हणाला, आई, लगेच गडबड करू नकोस. मी तिच्याकडून या सर्व गोष्टी विचारून घेतो. त्या दिवशी अनुराधा ऑफिसमधून घरी आल्यानंतर आपल्या आईसमोरच सुमितने विषय काढला. तेव्हा अनुराधा अगदी स्पष्टपणे म्हणाली की माझ्या बाबांकडे एवढे पैसे नव्हते की ते माझ्या आईच्या ऑपरेशनचे पैसे भरू शकतील, म्हणून माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी मीच पैसे दिले आहेत. अरे वा, तू तर खूपच श्रीमंत झालीस. इथे आई आणि मी एक एक दिवस कसा तरी काढत आहे आणि तू तुझ्या आईच्या ऑपरेशनसाठी हजारो रुपये दिलेस. सुमित असं म्हणाल्याबरोबर संगीताताईंनी सुद्धा लगेच बोलण्यास सुरुवात केली. अगं, आता हे घर तुझं आहे. तू या घरात राहणाऱ्या माणसांचा विचार करायला हवास, पण तू तर अजून सुद्धा तुझ्या माहेरच्या माणसांवर पैसे उडत आहेस. असे करताना तुला लाज वाटत नाही का? या घरातून ऑफिसला जातेस, इथेच बनवलेलं खातेस आणि आलेला पगार मात्र तुझ्या माहेरच्या लोकांसाठी खर्च करतेस. ते काही नाही, या महिन्यापासून तुझा पगार झाल्याबरोबर सर्व पगार माझ्या हातात यायला हवा, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आपल्या सासूबाईंच्या अशा बोलण्यावर अनुराधा काहीच म्हणाली नाही. ती मनातल्या मनात विचार करू लागली, यांचा मुलगा काहीच काम करत नाही, फक्त घरात बसून असतो. 1 रुपया कमवण्याची अक्कल नाही. मी पैसे कमावून आणते आणि यांच्या सर्व गरजा पूर्ण करते, तरी सुद्धा उलट मलाच बोलत आहे आणि आता तर सर्व पगार आणून सासूबाईंच्या हातात द्यायचा आहे. जर मी असे केले तर मी नोकरी करून काय फायदा. याच विचारात अनुराधाचा एक एक दिवस जात होता, परंतु तिच्यावरचा दबाव दिवसेंदिवस वाढत होता. तुझ्या लग्नात तुझ्या आईबाबांनी 1 रुपया खर्च केला नाही,
सर्व खर्च आम्ही केला. तुला आम्ही विकत घेतली आहे. आपल्या नवऱ्याला आणि सासूला उत्तर द्यावे का, की हे सासरचं घर कायमचं सोडून निघून जावं? असे वेगवेगळे प्रश्न आता तिच्या डोक्यामध्ये येऊ लागले होते. असे म्हणतात की माणसाचं टेन्शन वाढलं की माणूस टेन्शन मध्ये कधी कोणता निर्णय घेईल याचा काही नेम नसतो. अशीच काहीशी अवस्था अनुराधाची झाली होती. एक दिवस सकाळी अनुराधा त्याच टेन्शन मध्ये ऑफिसला जायला निघाली होती. ती घराबाहेर पाऊल टाकणार तेवढ्यातच समोर ती व्यक्ती दिसली आणि तिच्या हृदयात एकदम धस्स झालं. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अनुराधाची आई होती. अनुराधाने पटकन आपल्या आईला मिठी मारली आणि म्हणाली, आई, तू आणि इथे? अगं, आत्ताच तुझं ऑपरेशन झालं आहे आणि तू लगेच इथे कशी आलीस? चल, घरात चल. नको अनुराधा, एवढा वेळ नाही. त्या दोघींचे बोलणे ऐकून घरात असलेले सुमित आणि अनुराधाच्या सासूबाई सविताताई दोघेही बाहेर आले. त्या दोघांनीही अनुराधाच्या आईबरोबर बोलणे केले नाही किंवा त्यांना साधे विचारले सुद्धा नाही की तुम्ही कधी आलात, तुम्ही तुमच्या मुलीबरोबर बाहेर उभ्या राहून का बोलत आहात, घरात या, असे सुद्धा दोघांपैकी एकाने सुद्धा बोलणे केले नाही. तेवढ्यात अनुराधाच्या आईने आपल्या हातातील कापडी पिशवीतून पैसे काढले आणि अनुराधाकडे देत म्हणाली, बाळा, तू माझ्या ऑपरेशनसाठी पैसे दिले होतेस ना, तेच हे पैसे आहेत. अगं आई, बाबांकडे पैसे नव्हते ना, मग तू हे पैसे कुठून आणलेस? मी पैसे कुठून आणलेत यापेक्षा तू सासरवासी नाहीस, त्यामुळे सर्वात अगोदर तुला तुझ्या कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे. तू माझी मुलगी आहेस हे मान्य आहे, पण आता तुझा स्वतःचा एक संसार आहे आणि एक कुटुंब आहे. असे असताना तुझे पैसे मी जास्त दिवस ठेवू शकत नाही, म्हणून म्हणते की हे पैसे ठेव. त्यावर अनुराधा म्हणते, आई, मी तुझ्याच पोटी जन्म घेतला आहे ना, जन्मदात्या आईला मदत केली तर त्यात वावगं असं काय आहे? आता मात्र अनुराधाच्या सासूबाई मध्येच म्हणाल्या, सुनबाई, तुझी आई आत्ताच काय म्हणाली, तू ऐकलं नाहीस का? हे घर आणि या घरातील माणसं ही तुझी पहिली जबाबदारी आहे. तुझी आई अगदी योग्य बोलत आहे. ते पैसे घे आणि माझ्याकडे दे. अनुराधाने आपल्या सासूबाईंच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. ती आपल्या आईला म्हणाली, आई, तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले हे तर मला सांग. बाळा, जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तुझ्या बाबांनी तुला फोन केला, म्हणून तू लगेच पैशांची व्यवस्था करून माझं ऑपरेशन करून घेतलंस. पण जेव्हा मी घरी आले तेव्हा मी तुझ्या बाबांना न सांगता मला थोडं बरं वाटल्यानंतर सोनाराकडे गेले. तिथे माझ्या सोन्याच्या बांगड्या दिल्या आणि त्या बदल्यात मला हे पैसे मिळाले आहेत. ही गोष्ट तू तुझ्या बाबांना सांगू नकोस, पण हे पैसे तू ठेव. अनुराधा ते पैसे घेण्यास नकार देते. तेव्हा अनुराधाच्या सासूबाई पुढे येऊन अनुराधाच्या आईच्या हातातून पैसे घेण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा मात्र अनुराधा आपल्या सासूबाईंचा हात पकडून मागे खेचत म्हणते, ह्या पैशांवर तुमचा अधिकार नाही. ज्यांनी मला जन्म दिला, लहानाची मोठी केली, शिक्षण दिले, त्यांच्याच या पैशावर अधिकार आहे. मी तुमच्या मुलाबरोबर लग्न केलं म्हणून मी कमावलेल्या प्रत्येक पैशांवर तुमचा अधिकार आहे असं नाही. उलट माझी जबाबदारी घेणं हे तुमचं कर्तव्य आहे, कारण तुम्हीच म्हणता ना, मी या घरची सून आहे. असं फक्त बोलून चालत नाही. जी मुलगी आपल्या आई बाबांना सोडून, त्यांचे घर सोडून कायमची सासरच्या घरी येते, तेव्हाच त्या मुलीची सर्व जबाबदारी सासरच्या लोकांनी उचलायची असते. पण इथे असे घडत आहे का? उलट तुम्हा लोकांची जबाबदारी मी उचलत आहे. आपल्या मुलीचे असे बोलणे ऐकून अनुराधाच्या आईला आश्चर्य वाटले. आपली मुलगी असं का बोलत आहे म्हणून त्या आश्चर्याने अनुराधाकडे पाहत म्हणाल्या, अगं बाळा, तू काय म्हणत आहेस? अनुराधा आपल्या आईकडे पाहत म्हणाली, आई, मी अगदी बरोबर बोलत आहे. माझ्या सासऱ्यांचे निधन झाल्यानंतर या घराची सर्व जबाबदारी माझ्या एकटीच्या खांद्यावर आहे. माझ्या सासऱ्यांनी हे घर बांधण्यासाठी काढलेलं कर्ज, त्या कर्जाचा हप्ता, विजेचे बिल, पाण्याचं बिल आणि एवढंच नाही तर दर महिन्याला लागणारा घर खर्च, तो सुद्धा मी माझ्याच पगारातून करते. एवढं करून सुद्धा मी कधीच एका शब्दाने या लोकांना काहीच म्हणाले नाही किंवा मी ह्यांच्यावर उपकार करते असे देखील वागले नाही. पण जेव्हा या लोकांना समजले ना की मी तुझ्या ऑपरेशनसाठी पैसे दिले, तेव्हा या लोकांनी आकाश पातळ एक केले. का? तर मी या घरची सून आहे. मला मान्य आहे की मी या घरची सून आहे, पण मी माझ्या कमाईच्या पैशातून माझ्या जन्मदात्या आईला तिच्या अडचणीच्या काळात मदत करू शकत नाही का? आई, हे पैसे तुझ्याकडेच राहू देत. आता मला या घरात एक क्षण सुद्धा राहायचं नाही. चल, आत्ताच मी तुझ्या बरोबर आपल्या घरी येते. अनुराधा आपल्या आईचा हात पकडून चालू लागली. तेव्हा मात्र अनुराधाच्या सासूबाई आपल्या मुलाला सुमितला म्हणाल्या, अरे बाळा, असं काय थोंब्यासारखं उभा राहिला आहेस? जाऊन थांबव तुझ्या बायकोला, नाहीतर आपल्या खाण्यापिण्याचे हाल होतील.
अगं आई, तुझेच तोंड चुरू चालत होतं ना. तुलाच माझ्या बायकोचा सर्व पगार तुझ्या हातात हवा आहे. मग आता तूच तिला जाऊन थांबव. अरे गाढवा, आता तू मला शिकवत आहेस का? तुझी एक दमडी कमवण्याची लायकी नाही. मी होते म्हणून आतापर्यंत सर्व गोष्टी व्यवस्थित सांभाळून तुला पोटभर खायला देत होते. सुमित म्हणाला, आई, तू मला खाण्याच्या गोष्टी शिकवू नकोस. माझ्या बायकोच्या कमाईवरच तू सुद्धा पोटभर खात होतीस. ही गोष्ट विसरू नकोस. तिथे सुमित आणि त्याच्या आईचे दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. शेवटी त्यांना कळून चुकले की सुनबाई आल्याशिवाय ह्या घरात काही होणं शक्य नाही, नाहीतर उपाशी राहण्याची वेळ येईल. हा विचार येताच सुमित आणि संगीताताईंनी ठरवलं की उद्या सकाळी अनुराधाच्या घरी जाऊन तिची माफी मागून तिला परत आपल्या घरी घेऊन यायचे. इकडे अनुराधा तिच्या आईला घरी सोडून ऑफिसला निघून गेली होती. संध्याकाळी घरी आल्यावर तिचे बाबा तिला भेटल्याबरोबर तिने सर्व गोष्ट आपल्या बाबांना सुद्धा सांगितली. ती रात्र निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच सुमित आणि संगीताताई अनुराधाच्या आई बाबांच्या घरी आले. दारावरची बेल वाजताच अनुराधाच्या बाबांनी दरवाजा उघडला आणि समोर सुमित आणि त्याच्या आईला पाहताच त्यांना घरात बोलावले. मग अनुराधाच्या आईने दोघांनाही पाणी दिले. तेवढ्यात अनुराधा हॉलमध्ये आली. अनुराधाला समोर पाहताच सुमित आणि संगीताताई दोघेही उठून उभे राहिले आणि अनुराधा समोर हात जोडत म्हणाली, आमचे चुकले अनुराधा, आम्हाला माफ कर. यापुढे आम्ही तुझ्याशी वाईट वागणार नाही. तू जसं म्हणशील तसं आम्ही वागू, पण तू आपल्या घरी परत चल. अनुराधा म्हणाली, तुम्ही जसे आला आहात त्याच पावली मागे जा. आता माझा निर्णय झाला आहे. मला तुमच्यासोबत कोणतेही नाते ठेवायचे नाही. येत्या काही दिवसात माझ्या वकिलांमार्फत घटस्फोटाचे कागद तुमच्या घरापर्यंत पोहोचतील. त्यानंतर आपले संबंध कायमचे संपुष्टात येतील. यापुढे मला काहीही बोलायचं नाही. सुमित लगेचच अनुराधाच्या पायाजवळ बसला आणि म्हणाला, अनुराधा, आईचे जाऊ दे, तू मला माफ कर. आईच्या सांगण्यावरून मी तसा वागत होतो, परंतु मी आता तसा वागणार नाही. तू म्हणशील तसा वागेल. तू म्हणत असशील तर आपण दोघं वेगळं राहू, पण तू माझ्यासोबत चल. त्यावर अनुराधा म्हणाली, अहो सासूबाई, तुमच्या मुलाचे संस्कार पाहिलेत का? स्वतःच्या स्वार्थासाठी तो स्वतःच्या जन्मदात्या आईला वाऱ्यावर सोडून द्यायला तयार आहे. हे आहेत तुमच्या मुलाचे संस्कार, आणि असे संस्कार देणाऱ्या तुम्ही. त्यामुळे तुम्ही कितीही हातापाया पडलात तरी माझा निर्णय बदलणार नाही. एवढं बोलून अनुराधा घराबाहेर पडून ऑफिसला निघून गेली. अनुराधा निघून गेल्यानंतर सुद्धा संगीताताई आणि सुमितने अनुराधाच्या आईबाबांसमोर रडून त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला की तुम्ही तुमच्या मुलीला समजावून सांगा, पुन्हा आमच्या घरी पाठवा. परंतु अनुराधाच्या बाबांनी स्पष्टपणे सांगितले की आमच्या मुलीने घेतलेला निर्णय सर्वस्वी तिचा आहे. त्यामुळे तिच्या निर्णयामध्ये आम्ही कोणताही बदल करणार नाही. अनुराधा नाही, परंतु तिचे आई बाबा सुद्धा आपले काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीत. हे लक्षात आल्यानंतर सुमित आणि संगीताताई दोघेही खाली मान घालून निमूटपणे निघून गेले. घरी गेल्यानंतर सुमित आणि संगीताताईने विचार केला की आता पोट भरण्यासाठी आपल्याला काहीतरी करावे तर लागणारच आहे. म्हणून त्यांनी घरातील थोडे सामान विकून जे पैसे मिळाले त्या पैशातून ते रस्त्यावर बसून भाजीचा धंदा करू लागले. एवढी वाईट परिस्थिती त्या दोघांवर आली. ही परिस्थिती स्वतःवर ओढून घेण्यासाठी ते स्वतः जबाबदार होते. म्हणतात ना, माणूस स्वतःच्याच हाताने स्वतःच्या आयुष्याची माती करून घेतो. अशीच काहीशी अवस्था सुमित आणि त्याच्या आई संगीताताईंची झाली होती. या उलट इकडे मात्र अनुराधाने आपल्या नोकरीच्या जोरावर सर्व बहिणींना चांगलं शिक्षण देऊन सर्व बहिणींसाठी योग्य मुले शोधून त्यांची लग्न करून दिली. त्यामुळे अनुराधाच्या सर्व बहिणी आता सुखाने संसार करत आहेत आणि स्वतः अनुराधाने मात्र सुमितला घटस्फोट दिला, पण दुसरे लग्न न करता ती आपल्या आईबाबांची सेवा करत आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, अनुराधाने घेतलेल्या धाडसी निर्णयाबाबत आपलं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.